मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देणार आहे. आता झालेल्या सामन्याचा हिरो किताब आपण या ठिकाणी देतोय. या पूर्वीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय 23 चेंडू 44 धाव्यांची खेळी करणारा आतिश कुंभार ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. आतिशांना विनंती आहे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. सामन्याला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती ऐकूयात शैलेश निवंगुणे सरांना. या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद तुषार सर. आजच्या दिवसातील चौथी आणि महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये सुरू होते. पहिला चेंडू फुलटॉस, परंतु त्या फुलटॉस चेंडूवरती म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. पहिल्या चेंडूवरती आपण म्हणतो ना की एखादे रक्षात्मक इथे तो फटका खेळून काढला. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान आलेली सिंगल. योगेश भाऊ गावडे यांच्या शुभास्ये आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करतोय. युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभास्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब न्यू गोल्डन बावधन संघाचा प्रमुख खेळाडू बॅक टू बॅक दुसरं मॅन ऑफ द मॅच आतिश कुंभार यांना प्रदान करण्यात येत आहे. वेल प्लेड आतिश. पुढच्या मॅचसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव, धावसंख्येचा शुभारंभ होतोय. पुढचा चेंडू धनंजय यांच्यासाठी. काय फटका इथे सजवलाय. मिड विकेट क्षेत्रामधून बॉल जाईल वन बाउंस सीमारेषा पार. धनंजयच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार 4 धाव्यांसाठी. सिकंदर भोसले यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आणि धनंजय आणि त्याचबरोबर सूरज ही जोडी मैदानामध्ये. सिकंदर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. धनंजय यांनी मागच्या मॅच मध्ये देखील हाच प्रकार अवलंबला होता. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि आता देखील सुरुवात तशाच पद्धतीने केली. पहिल्या चेंडूवरती 4 धावा इथे खेळून काढल्यात. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण अशा प्रकारचे फटके कित्येक वेळेस खेळताना पाहिलेत आणि त्यामध्ये यशस्वी देखील होताना पाहिलेत. परंतु हे रबर बॉलचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. अतिरिक्त उसळी, अतिरिक्त वेग या चेंडूवरती असतो आणि अशा चेंडूंवरती उलट्या हाताने म्हणजे स्विच हिट खेळणं हे काहीसं अवघड काम होत आहे. पुन्हा एकदा बॅटचा स्विंग फार वेगवान आहे, परंतु संपर्क मात्र होऊ शकत नाहीये. काय कमबॅक केलंय सिकंदर भोसले यांनी. अप्रतिमरित्या तिथे चेंडू हाताळले जात आहेत. फुल्लर लेनचे चेंडू आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर लगतचे चेंडू आणि त्या दरम्यान बॅक टू बॅक निर्धाव. इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू आहे. बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि त्या दरम्यान सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहू शकता सिकंदर भोसले यांच्याकडून केली जाते. रबर बॉलचं क्रिकेट. पावसाळा आल्यानंतर या चेंडूची मागणी आणि या खेळाकडे प्रामुख्याने क्रिकेट वर्ग वळतो आणि तीच मजा इथे आता आपण पाहू शकता या मुळशी भागामध्ये देखील घेतली जाते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या भागात देखील खेळलं जात आहे. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार सूरज यांच्या बॅटमधून येतोय. बिग 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 हिट षटकार 6 धाव्यांसाठी. धनंजय आणि सूरज ही जोडी मैदानामध्ये काका आणि पुतण्याची जोडी आहे आणि मला वाटतं काकापेक्षा पुतण्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके मागच्या मॅचमध्ये देखील बघितले आपण आणि डावखुरे शैलीच्या बॅटरसाठी हे मैदान काहीसं पूरक आहे. रबर बॉल आपण पाहिलं तर टेनिस बॉलपेक्षा देखील वजनाने हलका आहे आणि त्यामुळे हवेचा वेग इथे फार महत्त्वाचा आहे आणि ज्या दिशेने हवा वाहते त्या ठिकाणी डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला हे मैदान काहीसं सोयीस्कर आहे आणि त्याचमुळे सूरजची बॅट इथे तळपते. षटकार येतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 12 धावा इथे सिकंदर भोसले यांनी खर्च केल्यात. इथे आपण फिल्डिंग टीमला प्रामुख्याने जी पहिलीच मॅच खेळतात त्यांना इथे कळवतोय की जो बाउन्सर आहे जो डोक्यावरून जातो त्याच ठिकाणी पहिल्याच बाउन्सरला इथे वाईट बॉल केला जाईल आणि तोच बाउन्सर इथे फर्स्ट बाउन्स म्हणून देखील अलाव केला जाईल. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आणि सुरुवातीलाच पहिल्या विकेटचं पतन इथे केलं जात आहे. धनंजय आघाडीचे बॅटर इथे होतील झेलबाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन.
धन्यवाद. सूरज इथे बाद होत आहेत, तर नवीन बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी देखील मैदानामध्ये सज्ज होत आहेत. संतोष. तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला वैभव यांची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी इथे साकारली आहे. पहिल्या चेंडूवरती तो क्लास आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला आहे. टप्पा पडल्यानंतर घेतलेला वळण आणि त्या वळणावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे सिकंदर भोसले यांनी घेतलेला अप्रतिम असा झेल आणि पहिल्या विकेटचं इथे पतन होत आहे. आता दोन्ही बाजूला डावखुऱ्या शैलीचेच बॅटर आहेत. पाहूया हे युद्ध कशा प्रकारे रंगेल. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील आणि सुरेखरित्या तो प्रयत्न केलाय, परंतु सरते शेवटी चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आहे. आल्या आल्या संतोष यांच्या बॅटमधून प्रतिस्पर्धी संघाला असंतोषित करणारा फटका. चौकार. 4 धावा. चार धावेने संतोष यांनी आपलं खातं उघडलंय. धावसंख्येमध्ये देखील 4 ची वाढ होते आणि धावसंख्या आतापर्यंत गोळा 16. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे, खेचून मारलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. अलॉंग दी कार्पेट इथे चेंडू ट्रॅव्हल झाला, त्यामुळे चेंडू अडवणं देखील काहीसं सोपं. सिंगल मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17-17. लॉस ऑफ 1 विकेट. एक बॅटर इथे बाद आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. सूरज यांच्या बॅट मधून अगदी गगनाला गवसणी घालणारा बिग हिट षटकार. 6 धावा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ आणि 17चा खतरा. मला वाटतं इथे गोलंदाजाला होतो. आपण म्हणतोच ना की 17 म्हटल्यानंतर खतरा आहे, परंतु तो गोलंदाजाला झाला. आणि काय फटका इथे सूरजांनी खेळून काढलाय. 6 धावेने षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23. एका गड्याच्या मोबदल्यात जोपर्यंत सूरज मैदानामध्ये तोपर्यंत धावांचा वेग इथे मात्र मंदावणार नाहीये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. मिस टाइम जरी झाला तरी देखील चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा हाय अँड हँडसम षटकार. 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. वैभव यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, परंतु त्यानंतरचे पुढचे जे 4 चेंडू आहेत त्यामध्ये एक चौकार आले, एक सिंगल आणि 2 षटकार आले. म्हणजे तब्बल 17 धावा या 5 चेंडूंमध्ये वैभव यांनी खर्च केला. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 29 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. हा चेंडू मात्र सुरेख आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, हलकाचा अपील इथे केलं, परंतु पंचांनी इथे अपील फेटाळून दिले. षटकाची समाप्ती होईल. षटकाची सुरुवात विकेटने घेतली, निर्धाव चेंडूने गेली आणि शेवट देखील निर्धाव चेंडूनेच वैभव यांनी केलाय. नावाप्रमाणे वैभवशाली कामगिरी त्यांची झाली आहे, परंतु ती देखील संमिश्र स्वरूपाची आहे. धावा खर्च केल्यात, विकेट देखील प्राप्त केली आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय लवळे संघाची. मला वाटतं इथे भरे लवळे संघाची धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. 29 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सिकंदर भोसले इथे येत आहेत वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू फुल टॉस. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. हलकंसं गवत आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर अलॉंग दी कार्पेट जे चेंडू खेळले जातात त्याचा वेग कुठेतरी मंदावला जातो आणि त्यामुळे सिंगल इथे प्राप्त केली जाते. परंतु संतोष यांचा रोल आपल्याला समजून आलाच असेल. सिंगल घेऊन जास्तीत जास्त स्ट्राईक सूरजला देण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये संतोष यांना देखील यश मिळत आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 30. इथे मात्र स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी केली. अनुभव आहे सिकंदर यांच्याकडे देखील आणि नावाप्रमाणेच अगदी संघासाठी चांगली कामगिरी देखील करतायत. सिकंदर आहेत आणि सिकंदर इथे आपल्या नावाप्रमाणेच कामगिरी करतायत आणि संघाला कमबॅक करून देण्याची संधी इथे निर्माण करतायत. इथे मात्र चेंडू फुल टॉस आहे. मनावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाहीये. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. त्या दरम्यान सिंगल. अप्रतिम गोलंदाजी सिकंदर यांची. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 3 चेंडू हाताळलेत. माफ करा, 3 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा, 2 सिंगल इथे खर्च केल्यात. चांगलं कमबॅक. सूरज यांच्या विरोधात देखील, संतोष यांच्या विरोधात देखील डबल एस ची जोडी आहे, परंतु सिकंदर
तितक्याच हुशारीने गोलंदाजी देखील करतोय. इथे मात्र फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेट प्राप्त केली जाईल स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. बॅक टू द बॉलर, इथे झेल मात्र टिपला जाईल. दुसऱ्या विकेटचं होईल पतन. संतोष बॅक 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 टू द पॅव्हेलियन. या ठिकाणी एक पारितोषिक येत आहे सिकंदर यांच्या प्रत्येक विकेटसाठी. गणेश वाडेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. एक तर विकेट आली म्हणजे 500 रुपये प्राप्त झाले. प्रत्येक विकेटसाठी 500. आणि या भागामध्ये खेळाडूंसाठी पारितोषिक नेहमीच आपण येताना पाहिलेली आहेत. जो खेळाडू चांगला खेळतो त्याच्यासाठी पारितोषिक ही प्रामुख्याने दिली जातात. कॅश प्राइज दिले जातं. हे कौतुकास्पद आहे. मान्यवरांचा देखील विशेष आभार आहे की खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी ते वारंवार अग्रेसर असतात आणि त्याचा फायदा देखील खेळाडू घेत आहेत. अजून एक लेफ्टी बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गौरव मुकुंद इथे बॅटिंग साठी आहेत. इथे आल्या आल्या काय फटका सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार मुकुंद यांच्या बॅट मधून. 6 धावा. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मुकुंद यांनी जो गोलंदाज आतापर्यंत यशस्वी होत होता त्या गोलंदाजाच्या विरोधात इथे आक्रमण चढवलंय. मी सुरुवातीला सांगितलं की डावखुऱ्या शैलीचे ज्या संघामध्ये बॅटर आहेत आणि सूरज सारखे किंवा मुकुंद सारखे जे बॅटर आहेत ते जर अशा फॉर्म मध्ये असतील तर या मैदानामध्ये धावा वेगात पूर्ण देखील केल्या जातील. पुढचा चेंडू सिकंदर यांचा. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. शॉट फाईन लेग मध्ये इथे क्षेत्ररक्षक आहेत, तैनात होतील. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न येस नो मध्ये इथे कॉल झाला परंतु हा एकतर्फी कॉल होता. सूरज यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद इथे मिळाला नाही. एका धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 2 बॅटर बाद भरे लवळे संघाची 38 धावा. मागच्या मॅचच्या तुलनेत आता कुठेतरी जम बसवलाय. मागच्या मॅच मध्ये देखील सूरज शेवटपर्यंत लढले, चांगली धावसंख्या उभी त्यांनी केली. अजूनही सूरज मैदानामध्ये आहेत. पुढचे 12 चेंडू खेळण्यासाठी मुकुंदच्या बरोबरीने. परंतु गोलंदाजीमध्ये कुठल्या प्रकारची आणि कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल त्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. अजित काळे. आदेश तांगडे यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. जर त्यांनी डाईव्ह मारून जर झेल घेतला तर त्यांचे मामा माले मामा यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. चला आपण मॅच कडे वळतोय. पारितोषिक तर पुकारली जातीलच. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू बॅट तर वेगात फिरवली गेली परंतु संपर्क मात्र होऊ शकत नाहीये. मुकुंद काहीशी दाद मागतात पंचांकडे परंतु महेश जाधव सर आहेत, तटस्थ भूमिका घेतात. सफेर डिलिव्हरी. पहिला चेंडू इथे निर्धाव. डॉट बॉलने इथे सुरुवात होतीये. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू आहे. सिंगल वरतीच इथे समाधान मानतील असाच काहीसा अंदाज आहे. कारण सूरजला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39. 2 बॅटर बाद 39 धावा. चांगली सुरुवात. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे सिकंदर यांनी गोलंदाजी केली. 2 षटकं हाताळली. 2 षटकार त्यांनी खर्च केले परंतु विकेट देखील प्राप्त केली आणि त्याचमुळे धावसंख्येवरती कुठेतरी अंकुश लावण्याचं काम सिकंदर यांनी केलं. परंतु त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून अजित काळे देखील चांगली गोलंदाजी करतायत. इथे देखील स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी आहे. बॅटचा स्विंग तुम्ही बॅटचा फ्लो जर पाहिला असेल तर फार वेगामध्ये बॅट फिरवली. जर परफेक्ट मिडल जर बॉल झाला तर त्याला शोधता देखील येणार नाही. इतक्या लांबवरती चेंडू गेला असता परंतु गोलंदाजाचं कौतुक आहे. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. जो प्रयत्न सातत्याने होता आणि त्या प्रयत्नामध्ये यश मिळत आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. जा घेऊन या. येतोय षटकार 6 धाव्यांसाठी.
6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. फार दूरवरती ठोकलेला षटकार आहे. 45 धावा झाल्यात. 45 लॉस ऑफ 2 विकेट. रबर बॉलचं क्रिकेट प्रामुख्याने पावसामध्येच खेळलं जातं. खेळपट्टी जेवढी ओली त्यावरती खेळण्याचा आनंद वेगळा असतो. त्यामध्ये गोलंदाजांना प्रामुख्याने प्राधान्याचं बॅटर कुठेतरी अडचणीत येतात आणि ज्यावेळेस खेळपट्टी सुकी असते ना त्यावेळेस मात्र बॅटरचं अधिराज्य असतं. रबर बॉलवरती बॅटिंग करणं म्हणावं तसं सोपं नाहीये, परंतु सूरजकडे जर पाहिलं तर असं कुठे वाटत नाही की बॅटिंग करणं अवघड आहे, कारण सूरजच्या बॅटमधून अगदी दूरवरचे षटकार येत आहेत. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 45. 2 बॅटर बाद आहे. हा चेंडू मात्र भरकटला जातोय की नाही पंच कळवते. नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर इथे चेंडू मार्गस्थ केला जातोय. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, नियंत्रण इथे भरकटलं जातं आणि त्याचमुळे इथे गोलंदाजाला दंडित केलंय. आपण गोलंदाजाचं कौतुक केलं पहिल्या 3 चेंडूसाठी. मला वाटतं ते भारावून गेले असावेत. दृष्ट लागली त्यांना, नजर लागली कुठेतरी आणि त्यामुळे स्वैर मारा. इथे फ्री हिटचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, झेल टिपलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे त्यामुळे इथे सूरज बचावले जात आहेत. एकच धाव मिळेल. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागते. क्षेत्ररक्षकाची काही चूक नाहीये. मला वाटतं त्यांना फ्री हिट आहे तो लक्षात आला नसेल, परंतु झेल अप्रतिमरित्या टिपलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47. 47 फॉर लॉस ऑफ 2. पुन्हा एकदा बॅट तर वेगात फिरवली गेली, परंतु पंचांनी इथे व्हाईट बॉलचा कॉल केलाय. व्हाईट +1, परंतु इथे मला वाटतं दुसरीचा देखील प्रयत्न केला जाईल. मैदानात इकडून तिकडे फेकाफेक आहे, कधी इकडे तर कधी तिकडे फेकाफेक झाली आणि त्यामध्ये दोन्ही बॅटरचे चातुर्य. 2 धावा या व्हाईट +2. आताची एकूण 3 धावा आणि या 3 धावेने इथे आपण पाहू शकता भरे लवळे संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. मला वाटतं 1 चेंडू शिल्लक आहे. अजित काळे यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू निर्धाव. षटकाची सांगता होते निर्धाव चेंडूने देखील. 12 धावा खर्च केल्या, म्हणाव्या तशा खर्च झालेल्या नाहीये. चांगली गोलंदाजी अजित काळे. 50 धावा जे आतापर्यंत पूर्ण झाल्यात 4 षटकांमध्ये. लास्ट ओव्हर 50 धावा आतापर्यंत. काळे यांचं कौतुक करावं लागेल. सपोर्ट स्टाफ, त्यांचे सर्व मित्र सहकारी इथे कळवतात की अजित यांच्याकडे ती क्षमता आहे. जरी षटकाराला नो बॉल टाकला तरी फक्त 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचं अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज ऋतुराज जे पहिल्या 3 मॅच मध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये होते, परंतु संघाची गरज भासता ते आपल्या संघामध्ये इथे दाखल झालेत आणि जबाबदारी गोलंदाजीची देखील त्यांनी स्वीकारले. उंच पुरे गोलंदाज आहेत. उंचीचा ते पुरेपूर फायदा घेतील की नाही, परंतु समोर सूरज सारखा एक ताकदवान बॅटर आहे. आव्हान थोडंसं मोठं आहे. बघूया आव्हानावरती इथे मात केली जाईल का. पहिला चेंडू इथे भरकटलेला आहे उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावा धावसंख्येमध्ये वाढ करून देत आहेत. धावसंख्या होते ती 51. शेवटच्या षटकातील 6 चेंडूंचा निर्णायक खेळ आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये भरे लवळे संघ पहिली मॅच गमावलेली आहे, त्यामुळे त्यांना ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला लवळे संघ ही पहिलीच मॅच खेळत आहेत, त्यामुळे त्यांना देखील ही मॅच जिंकणं तेवढंसं गरजेचंच आहे. हा फटका मात्र सुरेख लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय सूरज यांच्या बॅट मधून. अगदी टप्प्यात चेंडू आल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम जे आपण म्हणतोच की टप्प्यात आलं की कार्यक्रम फिट करायचा, आणि तोच प्रयत्न सूरज यांच्या बॅट मधून केला जातोय. फार दूरवरचे षटकार इथे खेळले जात आहेत. जो बॅट स्विंग ही फार महत्वाची आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये, आणि ती बॅट स्विंग आपल्याला पाहू शकता कशा पद्धतीने केली जाते. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 57 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अजित काळे तिथे तैनात आहेत. सिंगल टप प्राप्त केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे थोडीशी गडबड. बॅकअप थोडासा खराब झालाय. सिकंदर भोसले यांनी वेगात चेंडू फेकला, परंतु ऋतुराज यांना मात्र कलेक्ट करता आला नाही आणि त्या दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्यात. सूरज हे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील मिळत आहे. 59 धावा
2 बॅटर बाद आहेत. 59 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नामध्ये मिळालेलं यश. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध डीप काऊ कॉर्नर. बॉल जाईल 1 बाउंस सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार 4 धावेंसाठी. फटका अगदी आपण पाहिलं तर सुरेखरित्या सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू खेळला जातोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, मनगटाचा वापर, चांगला बॉटम हँडचा वापर आणि त्यानंतर काऊ कॉर्नरचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये 1 बाउंस चेंडू ट्रॅव्हल होईल चौकारासाठी. 63 धावा, 63 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 63 धावा, अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. काहीतरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. आपण म्हणू शकता की क्रिकेटमध्ये जे काही फटके खेळले जातात त्यामध्ये सातत्याने तो इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील मुकुंद यांनी चांगली साथ दिली. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 65. या इनिंगचा शेवटचा चेंडू इथे अजूनही शिल्लक आहे. ऋतुराज सामना करतील ते सूरज. 65 धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकाराने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 71 आणि लवळे संघाला जिंकण्यासाठी 72 धावेंची गरज आहे. चला बरे लवळे संघातील खेळाडू, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठल्या प्रकारचा वेळ लावू नका. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपण पुढील मॅचचा टॉस इथे लगेच करणार आहोत. रायझिंग स्टार पिरंगोट आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 गोटावडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की लगेच आपण टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन रायझिंग स्टार पिरंगुट आणि स्टार 11 गोटावडे. पिरंगुट विरुद्ध गोटावडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं. आपण टॉस संपन्न करणार आहोत. तर बरे लवळे संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. जास्तीत जास्त षटकांचे सामने आपल्याला खेळायचे असतील तर आपण थोडंसं सहकार्य करा आणि लगेच दुसऱ्या डावाला आपण इथे सुरुवात करणार आहोत. चला आपण लगेच दुसऱ्या डावाला देखील सुरुवात करणार आहोत. आलेत का दोन्ही टीमचे कॅप्टन? आपण टॉस लगेच संपन्न करू. रायझिंग स्टार पिरंगुट आणि स्टार 11 गोटावडे. रायझिंग स्टार पिरंगुट संघाचे संघनायक आलेले आहेत. स्टार 11 कॅप्टन तुम्हीच आहे ना? या नाही इथे खाली. राजेश पवार टॉस करून घ्या. युवा उद्योजक योगेश भाऊ गावडे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. एका बाजूला रायझिंग स्टार पिरंगुट आहे तर दुसऱ्या बाजूला स्टार 11 गोटावडे. दोन्ही संघ असे आहेत की पहिली मॅच त्यांनी गमावली आहे, त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. आणि गोटावडे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय पेंडिंग आहे. निर्णय लगेच आपण कळवा. ही मॅच गोलंदाजी यस म्हणजे रायझिंग स्टार पिरंगुट या संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. चला भरे लवळे संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सूरज क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज. वेळ लावू नका. वेळ कुठलाही लावू नका. आपल्याला लगेच मॅच इथे सुरू करायची आहे. आघाडीची दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आदेश आणि त्याचबरोबर सिकंदर हे आघाडीचे दोन्ही बॅटर येत आहेत.
आदेश आणि त्याचबरोबर आदेश तांगडे आणि सिकंदर भोसले ही आघाडीची जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या संघाचे प्रमुख खेळाडू अनुभवी खेळाडू इथे मैदानामध्ये येत आहेत. आदेश तांगडे यांचा देखील एक विक्रम आहे. तब्बल 1,00,000च्या पुढची प्राइज त्यांनी कॅश प्राइज वैयक्तिक 100 धावा पूर्ण केल्यानंतर याच मैदानामध्ये भुकुम या मैदानामध्ये प्राप्त केली होती आणि तोच बॅटर आता इथे मैदानामध्ये येतोय. या बॅटरकडे ती क्षमता आहे, म्हणजे याचाच अर्थ इथे 100 धावा वैयक्तिक पूर्ण करण्याचा रेकॉर्ड देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. इथे अजूनही 72 धावा बनवायच्या आहेत. 30 चेंडूंमध्ये 72 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मुकुंद, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे. लेफ्टी टू लेफ्टी डावखुरे देखील शैलीचे गोलंदाज आहेत आणि डावखुऱ्या शैलीचेच इथे बॅटर आहेत. आदेश तांगडे स्ट्राईकला आहेत, तर नॉन स्ट्राईकला सिकंदर भोसले, तर गोलंदाजी मार्कवरती मुकुंद. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार, बॉल देखील जाईल डीप फाईन लेग सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती ठोक डाला, चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आदेश यांच्या बॅटमधून आलेला चौकार काहीसा आखूड टप्प्याचा आणि डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू टोलवणं काहीसं सोपं इथे बॅटरला हे आव्हान मिळालं आणि त्यावरती ठोकलेला चौकार देखील येतोय. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा, डगआउटचं वातावरण देखील प्रसन्न करून टाकणारा हा फटका आहे. संघाला देखील ठाऊक आहे, लवळे संघाला, की आदेश तांगडे मैदानामध्ये असणं किती गरजेचं आहे, सिकंदर भोसले मैदानामध्ये असणं किती गरजेचं आहे. कारण ही जोडी जर मैदानामध्ये काही षटकांमध्येच ही मॅच संपू शकते, ही क्षमता आहे. परंतु गोलंदाज मुकुंद देखील तितकाच हुशार गोलंदाज आहे. पहिला चेंडू नक्कीच आवाक्याच्या बाहेर इथे हाताळला आणि 4 धावा त्या दरम्यान खर्च देखील केल्यात. हा चेंडू शरीर भेदक मारा आहे, शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 5. 72 धावेंचा पाठलाग आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन लवळे संघाकडून आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला भरे लवळे संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले, त्यामुळे ही मॅच त्यांना जिंकणं फार गरजेचं आहे. धावा तर अगदी योग्य पद्धतीने बनवल्यात, परंतु त्या डिफेंड करण्याचं काम आजच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर त्या डिफेंड करता आल्या नाहीत. या मॅच मध्ये करतील का? काही चुका झाल्या, त्या चुकांमधून त्यांची सुधारणा होईल का लवळे संघ ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकतील? पहिले षटक सुरू आहे. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात मुकुंद यांनी. इथे देखील स्विंग अँड मिस, डॉट, निर्धाव. मुकुंद या नावाची चर्चा आपण सातत्याने का करतोय त्याचं उत्तर ते देत आहेत. का या गोलंदाजावरती एवढा विश्वास आहे? मागच्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील सुरुवातीचं आघाडीचं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मुकुंद यांच्या खांद्यावरती दिली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी. सिकंदर, वाह काय कलात्मक फटका आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू इथे खेळला जातोय. 1 धाव वेगात पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील धाव इथे वेगात पूर्ण केली जाते. काहीसा वेगळा फटका आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम अगदी लपेटून घेतलाय, खेचून मारलाय फाईन लेगच्या दिशेने सिकंदर भोसले यांच्या बॅटमधून. ही क्षमता आहे या बॅटरकडे देखील. काही चेंडू गोलंदाजाचं कौतुक करावं लागतं, परंतु बॅटर देखील तितकेच ताकदवान आहेत आणि त्यांचं देखील कौतुक त्या फटक्यांसाठी करावं लागतंय. खेचून मारलेला फटका, 2 धावा तिथे नक्कीच मिळाल्यात. 2 धावांनी आपला अकाउंट ओपन केलंय, तर धावसंख्येत देखील वाढ, 7 धावा झाल्यात. इथे फुल टॉस, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर इथे होईल डिस्ट्रॉय, दांडी होईल गुल. पहिलाच बॅटर इथे होतील बाद. सिकंदर भोसले पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक 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 टू द पॅव्हेलियन.
सिकंदर भोसले यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋतुराज शेवटचं षटक हाताळलं, काहीसं मागणं, परंतु आता ती संधी आहे, बॅटिंगची संधी आहे आणि इथे धावा बनवाव्या लागतील. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत मुकुंद यांनी 7 धावा खर्च केल्या, तर एक महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केली आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती ताकदीचा केलेला वापर, बॉल देखील करेल हवाई सफर. पहिला चेंडू खेळत असताना ठोकलेला षटकार 6 धावेंसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मुकुंद यांनी 13 धावा खर्च केल्यात, एक बॅटर त्यांनी बाद केलाय. पहिल्या डावाचा खेळ संपला त्यावेळेस देखील आपण पाहिलं असेल की पहिल्या डावामध्ये पहिलं षटक संपलं त्यावेळेस सिकंदर भोसले यांनी शेवटच्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यावेळेस 12 धावा होत्या आणि विकेट मात्र प्राप्त केले नाही. आणि या दुसऱ्या डावामध्ये मुकुंद यांनी हे षटक हाताळलं, त्यामध्ये 13 धावा खर्च केल्यात, परंतु एक बॅटर त्यांनी बाद केलाय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात इथे केली जाईल. पहिलं षटक संपलाय, दुसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज नवीन गोलंदाज इथे वैयक्तिक कोठ्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी येतात. हरिदास इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू फुलर लाईनचा, परंतु म्हणावा तसा बॅट वरती येऊ शकला नाही. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु वेळेस नकार. गुड कॉल. जरी डगआउट मधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु बॅटर तिथे मैदानामध्ये आणि आदेशांना ठाऊक आहे की विकेट वरती जर थांबलो तर धावा होऊ शकतात, त्यामुळे गडबड करून चालणार नाही. एक धाव आहे तिथे आरामात पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते ती 14. अजूनही 23 चेंडू आणि 58 धावेंची गरज आहे. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर नक्कीच इथे पंच कळवत आहेत. सपाईट बॉल, अतिरिक्त धावा, धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू, वेगवान चेंडू आहे. मला वाटतं जे इन्स्ट्रक्शन मैदानाच्या बाहेरून मिळत आहे, मला वाटतं त्याला अनुसरूनच गोलंदाजी केली जाते. मी टाकू शकत नाही तर मी टाकून दाखवलं देखील. टो क्रशिंग यॉर्कर. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा भरकटला जातोय. गती काहीशी कमी केल्यावरती दिशा मात्र भरकटली जाते. 16 धावा आतापर्यंत गोळा झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. काहीसं प्रेशराईज केलं जातंय गोलंदाजाला मैदानाच्या बाहेरून देखील. पुन्हा एकदा इथे वेगाचा वापर करायचा होता, परंतु पुन्हा एकदा गती परिवर्तन. परंतु आता टप्पा अचूक आहे. मोठा फटका खेळण्यासाठी बॅट तर वेगात फिरवली, परंतु संपर्क मात्र होऊ शकत नाहीये. धावसंख्या 16. इथे देखील स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी इथे केली. हा अपील केलाय, परंतु इथे दोन्ही पंचांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. नॉट आउटचा कॉल तर केलाय. निर्धाव चेंडू आहे. आदेश काहीसा कान मंत्र देतात ऋतुराजांना. धावा येऊ शकतात. तुम्हाला शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवावी लागेल. आणि गोलंदाजाची गोलंदाजी मी त्या बाबतीत कौतुक करेल की जो स्वीट साऊंड बॉल हाताळताना त्यांचा जो येतोय, त्यामुळे काहीसा बॅटर इथे भारावून देखील जातोय. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा जोर लावल्यानंतर मुखातून जो स्वीट साऊंड येतोय, जी ताकदीचा वापर केला जातोय, ते आवाज तुम्हाला ऐकायलाच येईल गोलंदाज ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर करतो. त्यामुळे बॅटर देखील हे काहीसा अचंबित होतोय की वेगात चेंडू येतोय की काय. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू, मनगटाचा केलेला वापर आणि काय झेल टिपलाय. वा, अप्रतिम. उंचीचा घेतलेला पुरेपूर वापर. विकेटचं होईल पतन आणि दुसरा बॅटर ऋतुराज बॅक टू द पॅव्हिलियन.
2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 2 षटकानंतर 16 धावा आतापर्यंत झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत, सिकंदर भोसले आणि त्याचबरोबरीने आपण ऋतुराज हे 2 बॅटर डगआउटच्या दिशेने इथे येताना पाहिलेत. तर न्यू बॅटर इन ऋतुराज यांची जागा भरून काढण्यासाठी वैभव इथे मैदानामध्ये येत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मुकुंद यांना आमंत्रित केलंय, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर इथे आपण पाहू शकता 16 धावा झाल्यात. मुकुंद इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा एक बॅटर त्यांनी बाद केला आणि तोच विश्वास इथे संघनायकांनी त्यांच्यावरती ठेवला आणि पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित केलंय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, बॅटची एज आणि त्यानंतर मात्र एक मोठा मासा इथे गाळायला लागतोय. आदेश तांगडे इथे होतील बाद. तिसऱ्या विकेटचं पतन, तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. सूरज यांनी टिपलेला सुरेख असा झेल यष्टांच्या मागे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत परमानंद. हा चेंडू देखील आखूड टप्प्याचा आहे. ब्लाइंड शॉट खेळलाय फाईनलेगच्या दिशेने, परंतु एक धाव प्रमोद यांच्या बॅटमधून येतोय. परमानंद यांच्या बॅटमधून येते ती एकेरी धाव. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 17 धावा. 16 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी जवळपास 55 धावींची गरज आहे. थोडीशी मॅच लांब होत चालली आहे, परंतु संपलेली नाही. अजूनही क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा वापर इथे वैभव यांना करावा लागेल. नावाप्रमाणे वैभवशाली फटके खेळावे लागतील. इथे देखील फुलर लेनचा चेंडू बॅटवरतून ब्रश होऊन अगदी शरीराचा घेतलेला भेद, सिंगल आणि एकेरी धावेने वैभव यांनी देखील आपला अकाउंट ओपन केलाय. दोन्ही बॅटर असे आहेत की दोघांनी एक एक चेंडू खेळलाय, एकेका धावेवरती इथे आपला अकाउंट ओपन केलाय, परंतु सिंगल आणि डबलने या धावसंख्येचा पाठलाग होणार नाहीये. एखादा विकेट तुम्हाला खेळावा लागेल, परंतु मुकुंद ज्याप्रमाणे विकेट प्राप्त करतो त्यानंतर अजून बहारदार गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही विकेट जर आपण पाहिलं तर आघाडीचे दोन्ही बॅटर त्यांनी बाद केलेत. इथे देखील बॅकफुटला गेले, बॉलला ऑन साइडला फोर्स केलंय. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय, सिंगल इथे प्राप्त केली आहे. 19 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील वैभव यांनी प्रतिस्पर्धी संघाचे महत्वपूर्ण बॅटर बाद केले होते. त्यामध्ये आपण प्रवीण साठे आणि कृष्णा यांना बाद करताना आपण मुकुंद यांना पाहिलंय. तर या मॅच मध्ये देखील सिकंदर भोसले आणि त्याचबरोबरीने आदेश यांना देखील त्यांनी बाद केलंय. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 21 फॉलोअर्स ऑफ 3 विकेट. धावा कुठेतरी थांबल्या जात आहेत आणि स्वाभाविक आहेत, म्हणजे आघाडीचे बॅटर ज्यांच्यावरती मोठ्या फटक्यांची जबाबदारी असते ते बाद झाल्यानंतर जो मिडल ऑर्डर आहे त्या मिडल ऑर्डरला देखील इथे मोठे फटके खेळावे लागतात, अन्यथा संघ अडचणीमध्ये येतोय. 21 धावा झाल्यात. अजूनही शेवटचे 13 चेंडूंमध्ये 51 करायचा. एखादा बिग हिट मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्यासाठी संधी मिळेल. इथे देखील बॅटची एज होती, परंतु यश त्यांच्या मागे झेल दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी इथे मुकुंद यांनी केली आहे. अप्रतिम स्पेल आपला इथे पूर्ण केलाय. 21 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या 21 धावामध्ये 2 धावा अतिरिक्त आहेत. अप्रतिम गोलंदाजी मुकुंद यांची. पहिल्या षटकामध्ये 13 तर या षटकामध्ये फक्त 5 धावा मुकुंद यांनी खर्च केल्यात. आपल्या स्पेलमध्ये 18 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केलेत. वेल पोल्ड मुकुंद.
3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा, 3 बॅटर इथे बाद आहेत. गोलंदाजी मार्कवरती हलकासा केलेला बदल. गोलंदाजी मार्कवरती आपण उद्धव यांना पाहतोय. पुन्हा एकदा म्हणावा तसा चेंडू इथे बॅट वरती येऊ शकत नाहीये. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होते. परमानंद आणि त्याचबरोबर वैभव ही जोडी मैदानामध्ये आहे. आता तुम्हाला एका धावेचं रूपांतर दुहेरीत करावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे करावी लागेल. बिग हिट खेळावा लागेल. आता ही गोलंदाज दोन्ही नौकेच आहेत. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु तो चेंडू देखील सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चांगला उंचीचा वापर इथे केला जातोय. गोलंदाजी मार्गवरती उद्धव आहेत. उंच पुरे गोलंदाज आहेत. हाय आर्म ऍक्शन आहे आणि त्याचा फायदा इथे गोलंदाज उचलतायत. पुन्हा एकदा बॅटवरतून चेंडू ब्रश सिंगल. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या चेंडूवरती आदेशांच्या बॅटमधून चौकार आला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ऋतुराज यांच्या बॅटमधून एक षटकार आला, परंतु त्यानंतर इथे मात्र एकही मोठा फटका आला नाही. गरज आहे अजूनही संघाला. इथे मोठा फटका फार वेळानंतर मला वाटतं परमानंद यांच्या बॅटमधून समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आणि त्याचमुळे इथे 2 धावा वेगात प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25. या अगोदर ती जे 3 चेंडू खेळण्यात आले ते परमानंद यांचे यष्ट्यांच्या मागे खेळले गेले, त्यामुळे सिंगल. परंतु जेवढा तुम्ही व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न कराल, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न कराल, तेवढे फटके तुमचे आउट ऑफ दी पार्क जाण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल. संधी निर्माण करण्यासाठी तुम्हाला तो स्टान्स वेगळा करावा लागतो. फटके वेगळे सजवावे लागतात. इथे देखील समोरच्या दिशेने बॉल खेळलाय. 1 धाव वेगात पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न केलाय. इथे दुसरी धाव पूर्ण केली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव देखील पूर्ण आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? 3च धावेंवरती इथे समाधान मानावं लागतंय. 28 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या. 7 चेंडूंमध्ये 44 धावेंची गरज आहे. 7 चेंडू 44 धावा होऊ शकतात. काहीशी माहिती इथे मिळते की काल एका षटकामध्ये 26 धावेंची गरज होती आणि त्या 3 चेंडूमध्येच पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे संधी निर्माण होऊ शकते. इथे देखील वैभव बॅकफुटला गेले आणि समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 44 धावेंची गरज आहे. लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय लवळे संघासाठी. ज्या बॅटरवरती प्रामुख्याने जबाबदारी होती ते बाद झाल्यानंतर मात्र मिडल ऑर्डर कुठेतरी संथ गतीने या धावसंख्येचा पाठलाग करते. म्हणावा तसा बॅटवरती चेंडू घेता येत नाहीये. गोलंदाजांचं कौतुक त्या बाबतीत करावं लागतंय. चांगली गोलंदाजी केली प्रामुख्याने मुकून. या गोलंदाजाचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. बॅटिंगसाठी देखील आले, त्यांनी एक षटकार देखील खेळून काढला. बॉलिंगसाठी आल्याने 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मुकुंद यांनी मिळवल्या आणि ते बॅटर बाद केल्यानंतर एवढे संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याचं काम त्यांनी केलंय. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक हाताळण्यासाठी धनंजय इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अंतिम षटक. बॅलन्स जास्त आहे म्हणजे खर्च करायला काही हरकत नाही. 6 मध्ये 44 धावेंची गरज आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गुल. परमानंद इथे होतील त्रिफळाबाद. अजून एका विकेटचं पतन. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय विक्रम आणि आल्या आल्या पहिला चेंडू इथे मला वाटतं काहीसा फसवा मिळाला आणि त्यामुळे तो चेंडू निर्धाव आहे. पुढचा चेंडू. वा, वेगात तर बॅट फिरवली परंतु संपर्क होत नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटवरती खेळणं आणि रबर बॉल वरती खेळणं यावरती फार मोठी तफावत आहे.
टेनिस बॉलवरती हा फटका कदाचित सीमारेषेच्या पलीकडे गेला असता, परंतु चेंडू येतोय कधी आणि जातोय कधी याचा अंदाज घेणं देखील गरजेचं आहे. पुढचा चेंडू येईल, प्रयत्न सुरू आहे. जर बॅट वरती आला तर तो अगदी त्या पलीकडच्या जंगलामध्ये मारण्याचा प्रयत्न आहे, कारण तितक्याच वेगात बॅट फिरवली जाते. प्रयत्नशील आहेत, प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. 28 धावा झाल्यात. आता हा चेंडू मात्र मिळाला असा बॅटिंग, एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी पूर्ण होईल का, परंतु इथे दुर्दैवी आहे. वाईट +1 आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये इथे मात्र बॅटर बाद होईल. बॅटर इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आले. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न देखील तिथे फसला जातोय. प्रत्येक बॅटर तिथे जात आहेत, अजेरी लावतायत आणि परत येत आहेत. विकेट इथे सातत्याने घेतली जाते. बॅक टू द बॉलर घेतलेली विकेट आणि त्यानंतर आपण पाहू शकता कशा पद्धतीने इथे गोलंदाजी धनंजय यांची सुरू आहे. वारंवार विकेट इथे प्राप्त केल्या जात आहेत. इथे मला वाटतं डायरेक्ट हिट आहे. विकेट इथे प्राप्त होते. 33 धावा झाल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच इथे फिनिश होत आहे. वेल डन, वेल प्लेड. इथे भरे लवळे संघाने इथे बाजी मारल्याने आपलं आव्हान इथे टिकून ठेवलंय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय लवळे संघाला ही पहिली मॅच गमावली आहे, परंतु त्यांना संधी आहे पुढच्या मॅच मध्ये कमबॅक करण्याची. बघूया ते कमबॅक केलं जाईल का. नक्कीच सिकंदर कॉन्फिडंट आहेत आपल्या टीम वरती. पुढची मॅच नक्कीच विजयाचे शिल्पकार नव्हे तर आजची क्वार्टर फायनल मॅच जिंकून ते बक्षीस पात्र फेरीमध्ये देखील दाखल होतील. पुढची मॅच लगेच आपण सुरू करतोय. पुढची मॅच इथे रायझिंग स्टार पिरंगुड आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 गोटवडे या दोन संघांमध्ये इथे सुरू होते. दोन्ही टीम्स अशा आहेत की पहिली एक मॅच त्यांनी गमावलेली आहे, त्यामुळे ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी दोन्ही संघ इथे मैदानामध्ये सज्ज होत आहे. 5 ओव्हरचीच मॅच आहे. चला 5 षटकांची मॅच आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर आपल्याला विनंती आहे की आपण लगेच पुढच्या मॅच कडे वळतोय.